होय काय डोसक्यात 4 केस आहे ती पण उपडचिल. अरे भावानं तुमच्या मागे एक पोरगी ती माझ्याकडे बघते काय त्यानं बघू नका तिकडे बहुतेक मी आवडलं तिला बघते बघ जमले माझं पहली नजर में ऐसा जादू कर दिया बघायला लागल्या. अय विश्ल्या हीच काय हीच बघत्या काय आईच्या गावात या बुरट्याच्या नादात आज मार खायला लागते बहुतेक. ए आमच्या मित्राकडे कशाला बघतेस काय परत बघितलंस का नाही डोळं काढून कट्टे खेळीन. भावानं जरा शांत घ्या की जरा काय शांत घ्या तुझ्याकडे बघते नो काही. अरे बघत होती म्हणजे प्रेमाला बघत होती रागानं काय काय म्हणलास तू माझ्याकडे बघत होतीस काय बघत होतीस तू माझ्याकडे काय म्हणलास होतीस तू माझ्याकडे बघत. अरे मी आणि तुझ्याकडे बघेन तोंड बघितलंस का आरशात हा रोज बघतो की. काय झालं रे ए बाटक्या तू कोण विचारणार. स्वाती काय झालं. दादा अरे हा मुलगा माझ्याकडे बघत होता. कोण हे मी पण नव असणार हाच बघत होता. सुकायच्या माझ्या बहिणी बघतोयस. मी नव तीच बघत होती मॅड गावात आयला ही बघते ती चौथ्या आम्ही बघितली का आम्ही वाईट ये भेदभाव कशासाठी दादा. बुलट्या पुन्हा जर माझ्या बहिणीने बघितलंस तर पडस्तवर मारीन आणि पडलास का पुन्हा आणि मारीन. नाही एवढ्या नाही बघत छान बारेला माफ करा. चल पैज न चल ग स्वाती. डाळ हल्ली लागलं काय रे जोरात. तुमच्या नादात त्या पुरीच्या भावाचा मार खाल्ला मी. अरे भावा त्या पुरगीला विचारा गेलो तू तुझ्याकडे का बघतेस म्हणून आम्ही जोडीदार आहे तुझं का. भामट्यानं तुमच्यासारखं जोडीदार असल्यावर दुश्मनाची बी गरज नाही. दादा मी येते मैत्रिणीकडनं. अगं स्वाती थांब मी सोडतो तुला गाडीवरनं. नाही नको दादा जाते मी सायकलवरनं. बर जा. हा अय वैभ्या भावा काय रे भावा. अरे गाडीची चावी दे की जरा. देतो पण लवकर याच माग. हा येतो लगेच गावात येणार आहे लगेच येतो वाट बघ. वाट बघायला होत नाही लगेच येतो. हा बर चालतंय. कसला चांगला आहेस तू भावा. लय मस्का लावू नको जा लवकर ये. येतो येतो. अरे भावा मला गावात सुडकी स्टँडवर जाणार आहे. अरे स्टँडवर नाही जाणार मी इथं जाणार आहे इथं. मग तिथं वर तर ने. अरे इथं जाणार आहे इथं. मग तिथं जिथं वर जाणार आहे तिथं वर ने. चल इथं जाणार आहे उत्तर. त्या माणूस गांधी घोड्याच्या जा इथं जाणार आहे मी. गेलं का काय चालय लिफ्ट मागाय. अरे थांब की ने की मला. अरे इथं जाणार आहे इथं. तुला शाप लागणार आहे माझा चांगला नाही होणार तुझं. चालत यायला लावलं. हॅलो विश्ल्या भावा बोल. अरे तुला एक सांगायचं राहिलं गाडीचं दोन्ही पण ब्रेक फेल आहे ती शिस्तीत जा. बरं झालं बाबा लवकर सांगितलंस नाहीतर माझा ऍक्सिडेंट झाला असता. बरं आहे की मला याला उशीर होईल जरा. निवांत ये भावा काय गडबड नाही. ठेवू का. अरे सकाळीच्या काय ठेव का बिना ब्रेकची गाडी दिल्याशिवाय मला. इथं ऍक्सिडेंट झालाय माझा. एक पोरगी गाडी खाली येता वाचल्या. गाडीला काय झालेलं नाही नव्हता. अरे तुकडीच्या मला विचारायचं राहिलं आणि गाडीची चिंता लागली तुला. ठेव फोन. ए बावळटा समोर बघून गाडी चालवता येत नाही का. सॉरी अहो ब्रेक लागला नाही. सॉरी म्हणतायस का जरा तू रे. काय झालं ग. अरे दादा पत्ती यानं माझ्या अंगावर गाडी घातली असती थोडक्यात वाचली मी. काय अहो ब्रेक लागला नाही. थांब सुका एक तू तेच नका देवळात माझ्या बहिणीकडे बघत होतास. होय दादा तोच आहे हा. सुकायच्या माझ्या बहिणीच्या स्वाती लागलं नाही नको तुला. नाही दादा नाही लागली. आत्ता वाचलाय पुन्हा घाऊन देत पायच मोडतो बघ त्याचा. वेलकम. सुकायच्या माझ्या बहिणीचा हात धरलास. अरे नाही दादा मी घसरत होती त्यानं मला वाचवलं.
इथं. गप तू, आता याला सुट्टी नाही. अरे बुसणाऱ्या आम्ही पेशंट आहे मला सारखी काका चालेल विश्ल्या बाबा असं कसं झालं. अरे गायवर घालू नका जिवंत आहे मी मेळणार नाही. विश्ल्या बाबा मी काय म्हणतोय आपण त्या पुरगीच्या भावाची केस काढूया का आपलं पुरगीच्या भावावर केस टाकूया काय. मला कोणावर केस टाकायचं नाही. कुठल्या अवधच आली माझ्या डोक्यातून तुम्हाला सांगितलं ती पोरगी माझ्याकडे बघत्या गेला शानगत तिला सांगत तेव्हापासून माझं ग्रहच फिरलं 7:30 मागं लागली माझ्या. विश्ल्या 7:30 आले बघ. अरे ती पोरगी आल्या बघ. अरे कशाला आल्या याला घालवा. आणि मी सॉरी म्हणायला आलीये तुला. माझ्या दादाचा गैरसमज झाला त्यामुळे तुला 2 वेळा मार खायला लागला. 2 वेळा नाही 3 वेळा. हा 3 वेळा सॉरी बर का. इट्स ओके. बरं उभी काय बस की. हा बसते. पायावलं बघ खुर्ची बर बघा आलेच का मारा आलेच मला. सॉरी बसते. अगं पाया मोडतीस काय सॉरी म्हणलं की. गपकी. हा घे बिस्किटचा पुडा. थँक्यू बिस्किट घेऊन आलीस माझ्यासाठी. अरे खरं तर फुलांचा बुकेच आणणार होता. असं ते बिस्किट 1 नंबर खाया झाले. अरे पण 70 रुपयाला आहे ना म्हणून नाही आणला. त्यापेक्षा घरात आवाला बिस्किटचा पुडा पडलेला होता. कुत्र्यालाच घालणार होते म्हणलं तुला न्यावा. कुत्र्याला घालायला बिस्किट आले मला इथे. अरे गंमत करते तुझी. जमतंय नवरी नटळली. काही दिवसानंतर स्वातीचा फोन. हॅलो बोल की स्वाती. हॅलो काय करतोस विशाल. काय ना बघ निवांत आहे घरात. अरे ऐक की माझ्या घरचे माझ्या लग्नाचं बघायला लागलेत. अरे वा मग कधी करूया लग्न. अरे मूर्खा तुझ्यासोबत नाही दुसरा पोरगा बघितलाय त्यांनी. काय तुम मुझे भूल जाओ या होने नहीं दूंगा मैं और मैं तुम्हें भूल जाओ. काय रे गप्पे गरिबांचा सुनील शेट्टी. स्वाती कोणावर बोलताय फोनवर. मैत्रीण आहे दादा. खरं सांग. दादा अरे मला एक मुलगा आवडतो आणि आम्ही लग्न करणार आहे. कोण आहे तो नाही का तू त्याला मारलेलंच बघ. आजपासून 56 पोरांनी मारले तुझ्या पायात. त्यातला कोण. तो 56 नावा. कोण ज्याचा मी पाय मोडला त्यो. हा तोच. दादा तो लय चांगला आहे आणि मला त्याच्याबरोबर लग्न करायचंय. मला लय आवडतो तो. बर ठीक आहे पण त्याची चौकशी केल्याशिवाय तुमच्या लग्नाला परवानगी देणार नाही मी. चालतंय दादा. त्याचा एक फोटो पाठव मला व्हॉट्सअपला. पाठवते. भावा रे स्वातीच्या घरातली तिच्या लग्नाचं बघायला लागली ती. मग जा की तिच्या घरला लग्नाची मागणी घाल. अरे आमच्या घरातली अजून माझ्या लग्नाचं काय बघण्यात आली ती कशात काय नाही. आणि मी जाऊन माझं लगीन करा म्हटलं आमच्या घरातली परवानगी देतील का. भावा मी सांगतोच कर. बरोबर जा कर तसं काम होतंय तुझं. ओके ओके. हा दाद्या कुणीकडे गेलेलास. अगं मित्रांच्या बरं गेलो होतो बाहेर फिरायला. बोंबलत गावात हिंडण्याशिवाय काम धंदा आहे दुसरा काय ह्याला. अहो पप्पा तुम्हाला माहित आहे का. काय हा म्हणजे तुम्हाला माहित नाही मी. काय रे दाद्या. हा म्हणजे तुला पण माहित नाही. इकडे घे असा काय काय ते आधी सांग की. अहो आमच्या वर्गातला करण्या शिंदे ते एका पोरगीला घेऊन पळून गेला. तिने लगीन केलं. हुबलाक बोड्याची पोरं आजकालची भटकलीत सगळी. असल्या पोरांच्या नादाला लागू नकोस. अहो या पोरांचा काय दोष आहे. मग हे ऐका दी. भाई शादी तो 21 में ही हो जाए, 21-22 के अंदर हो जाए शादी। लड़की और लड़के सबकी हो जाए शादी। शादी विवाह समय से कर देने से बहुत बड़े फायदे हैं। म्हणते ती की 21-22 वर्षात लगीन केलं पाहिजे. कळलं का. पुढे ऐका. हाँ जल्दी शादी करने से ये होता है यदि सही वक्त पर शादी कर दोगे तो भटकने की सारी संभावनाएं खत्म हो जाएंगी। कळलं का. भटकणे की संभावना म्हणजे पोरग भटकत नाही. 22 वर्षापर्यंत लगीन झालं पाहिजे. बर तुझं वय किती आहे रे आता. 22 वर्ष. आयला तुझ्या लग्नाला लवकर बघितलं पाहिजे मग. हे प्रभू मी मागापासून हे समजवायचा प्रयत्न करतोय. मग एखादी पोरगी बघितली पाहिजे. त्याची काय गरज नाही. मी पोरगी पण बघितल्या. माकडा त्यासाठी हे मागाच्या नाटकं चालवली होती. बघू पोरगी. बाय. आईला पोराई जरा कसून चौकशी केल्याशिवाय स्वातीचं लग्न करून काय उपयोग नाही. जरा विचारतोच. हो दादा ही पोरग माहित आहे का. हा माहिती आहे. कसं आहे वागायला काय व्यसन व्यसन नाही नव्हता. आईला तवर आणि ह्याच्या कोणाचा फोन आला. हॅलो
अय मावा दे एक मावा. काय बघू आयला शेम माझ्याकडे दिसते की. बर बर ठेवतो. ए काय माहित आहे का दादा? नाही का काय माहित मगाशी तर म्हणलाच माहित आहे. जरा कन्फ्युजन झालं होतं माझं जरा मग. बर बर आयला कुठं गावेल. गोलमाल है भाई सब गोलमाल है. एक्सक्यूज मी. आईला गेलं होतं स्वाती जो. बर सोन्या मावा दे एक. मावा खातोयस? मी नाही माझ्या मित्राला पाहिजे होता. विश्ले इधर तुझी मावेश पुढे तिथं पडलेली. हा थँक्यू बाबा. सुकायच्या इधर तुझ्या बुरट्या कुठलं पचाकलंच मधीच. मावा खातोस वीर? नाही ना आजपासून बंद सगळं. उद्या बापाला घेऊन घरी ये. बघू सगळं पसंत पडलं तर लावून देऊ लगीन. चालतंय चालतंय धन्यवाद. हा पण बंद झाला पाहिजे मावा पाक. बंद सगळं बंद. हा पुढे तर तुझी. दे नाही माझी नव्हे. बर पोरापोरीने एकमेकाला पसंत केलंय आता बाकीचं बोला. पोराला व्यसन नाही ना कुठलं? अजाबात नाही. दुसरा कुठला वाईट नाद? अजाबात नाही. पोराला जमीन? अजाबात नाही. 5 एकर जमीन आहे की काय अजाबात नाही पाडा लावलायचा. अजाबात नाही. पोराला नोकरी आहे का? अजाबात नाही. शेतीचं उत्पन्न एवढं आहे नोकरी करायची अजाबात गरज नाही. असं काय पिकवतं शेतीत? गांजा भाज्या फळभाज्या पालेभाज्या फुलभाज्या प्लॅस्टिकची गदा प्लॅस्टिकचा टेम्पो एक्साविटर प्लॅस्टिकचा ट्रॅक्टर कोणतीही वस्तू फक्त 10 रुपये. अरे उरसात कुठे गेलाय? या आमच्या स्टॉलवर या. कुठलीही वस्तू फक्त 10 रुपये मध्ये घ्या. मावशी गर्दी करू नका. पैशाचा गल्ला दिवाबत्ती आणि टेप रेकॉर्डर सोडून कोणतीही वस्तू फक्त 10 रुपये. या वारणाला से तापलेल्या जीवाला थंडगार गारवा द्या. ओ मावशी ओ काकी तिकडं इकडं बघा इकडं. या पोराचा चेहरा कसा चुकलाय बघा. त्याला वारणाला सी द्या. अरे तू पुरगी बघायला आलायस का जत्रेत आलायस? कुठे तुम्ही? कोणती मावशी फक्त शेती. शेतीचं उत्पन्न भरपूर आहे आमचं. इन्कम आहे का शेतात? इन्कम. हा एवढी एटीएम कार्ड पोरग पसंत आहे मला. उद्याच बाहेर उडवून टाकू. बसा खाली बसा. आता काय तुम्हीच लगीन करता का त्याच्यावर? बर 2 दिवसाचा मुहूर्त काढू आपण. चालतंय की.